नमस्कार सगळ्यांना। कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरमच्या माध्यमातून आम्हाला इथे 3 दिवसाचं महिला सशक्तीकरणाचं जे कॉन्फरन्स अटेंड करण्याची संधी मिळाली, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा RCD महिला राजसत्ता आंदोलन रास्कल सरांचे मनापासून आभार। एका आदिवासी पाड्यातून आलेल्या मुलीला इथपर्यंत घेऊन येणं ही खूप मोठी गोष्ट आहे की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मुली कशा येऊ शकतात, कशा पोहोचू शकतात आणि त्यानंतर त्यांना जग मोकळं करून देणं आणि राजकीय सशक्तीकरण अशा मुलींचं करून देणं। तर यासाठी मी खरंच अनुया ज्या आहेत कॉमनवेल्थच्या आशियाच्या कोऑर्डिनेटर त्यांचं पण आभार मानते। त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या समाजामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं जे राजकारण आहे तो फक्त पुरुष आणि तिथली परिस्थिती ठरवत असते किंवा तिथल्या स्थानिक काही लोकांच्या हातात ते राजकारण असतं। अशा वेळेस त्या राजकारणामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकीय प्रक्रियेमध्ये महिलांनी कसा सहभाग नोंदवला पाहिजे, या 3 दिवसाच्या एवढ्या मोठ्या चर्चासत्रामध्ये महत्त्वाची गोष्ट एक पुढे आलेली आहे की बाबा तरुण मुलींनी राजकारणामध्ये, शिकलेल्या मुलींनी राजकारणामध्ये का येणं आवश्यक आहे। त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की ती स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ती संविधानाच्या माध्यमातून चालते। ते संविधान पुढे घेऊन जाणं, त्या लोकशाहीचं जतन करणं हा एकूण उद्देश आहे। आणि जेवढ्या साऊथ एशियाच्या जे काही देश आहेत त्या साऊथ एशियाच्या सगळ्या देशांच्या स्तरावरती स्थानिक स्वराज्य स्तरामध्ये राजकीय महिलांचे प्रश्न हे एकसारखेच आहेत। त्यांना मिळालेल्या आरक्षणाचा कुठेतरी कोणीतरी फायदा घेत आहे आणि तो आपल्या देशामध्ये घेतला जाऊ नये, कारण आपण 1992ला जी 73वी घटना दुरुस्ती केली, त्या 73व्या घटना दुरुस्तीला खूप मोठं स्वातंत्र्य महिलांना बहाल केलेलं आहे, जे राजकीय स्वातंत्र्य आपण म्हणतो, राजकीय नेतृत्वातलं स्वातंत्र्य आपण म्हणतो। तर त्यासाठी ही परिषद जास्त महत्त्वाची मला वाटते। आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या घरातले माझे आई वडील असतील, माझे सासू सासरे असतील, माझे दीर असतील, माझ्या जावा असतील, माझ्या नणंद आहेत, त्याचबरोबर गावातली प्रत्येक व्यक्ती, जे माजी सरपंच राहिलेले आहेत, पोलीस पाटील आहेत, आता माझ्या ग्रामसेवक आहेत, त्याचबरोबर ह्या सगळ्यामध्ये माझ्या सभासद बॉडीने ग्रामपंचायतीच्या जे मला सहकार्य केलेलं आहे, गेल्या वर्षभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा अनुभव स्वतः राजकीय प्रक्रियेतून घेत असताना ह्या सगळ्या लोकांच्या अनुभवाचा मला काहीतरी फायदा होतोय। आमच्या गावच्या उपसरपंच असतील, त्या उपसरपंचांनी आपापल्या स्तरावरती मला जी काही मदत केली ती सगळ्यात मोठी आहे। आणि गावातल्या प्रत्येक वृद्ध महिलेचे ह्यासाठी आभार की त्यांनी मला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचे मुद्दे जे आहेत की बाबा सरपंच आमच्यापर्यंत आला पाहिजे आणि त्या सरपंचाने आमचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाश्वत विकासाच्या संकल्पना या लोकांच्या डोक्यामधल्या शाश्वत विकासाच्या संकल्पना झाल्या पाहिजे, ह्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे। आणि माझं गाव जे आहे, ज्या पुणे जिल्ह्यातून गोहेखुर्द गावातून मी येते, त्या आदिवासी पट्ट्यांमध्ये त्या गावातून मुली विद्यापीठांपर्यंत पोहोचणं हे खूप मोठं चॅलेंज आहे। तर अशा गावातल्या अनेक मुलींनी स्वतःहून पुढे यावं, मुलींच्या शिक्षणासाठी सहकार्य करावं आणि त्या गावातल्या अनेक आदिवासी मुलींचा मला वाटतं की त्यांनी कुठेतरी स्वतःला आदर्श समजावं, अनेक लोकांचे प्रेरणास्थान जे आहेत ते घ्यावेत। त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं मी आभार मानते। मी जिथे जन्म घेतला, ज्या भीमाशंकर अभयारण्याच्या छोट्याशा गोहे ह्या गावात, त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा आभार मानते। त्यासोबत ह्या समाजामध्ये, ह्या राजकीय चळवळीमध्ये ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मला सहकार्य केलेलं आहे, अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून जी चळवळ आम्ही उभी करतोय डाव्या विचारधारेच्या आधारावरती, की लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःहून पुढे येणं आणि लोकांचं राजकीयकरण करणं, हा डाव्या चळवळीचा विचारधारेचा मोठा उद्देश आहे। शिक्षण व्यवस्थेतल्या प्रत्येक गोष्टीविषयी राजकीय व्यवस्थेतल्या डाव्या चळवळीच्या भूमिका ह्या नक्कीच वेगळ्या आहेत इतर पक्षांच्या तुलनेत। त्यामुळे मी पक्षाचे, माझ्या अखिल भारतीय किसान सभेचे आणि पक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या SFI, ज्या SFI जनसंघटनेने मला घडवलं, ज्या चळवळीमध्ये
राजकारण काय असतं, चळवळ काय असते, आंदोलनं काय असतात आणि प्रश्न काय असतात, हे सगळे प्रश्न मांडायला ज्या वेळेस शिकवलं आणि प्रश्न मांडण्यासाठी, तुमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी बोलण्यासाठी ज्या SFI विद्यापीठाने मला शिकवलं, त्या SFIचं मनापासून मी आभार मानते। त्याचबरोबर माझ्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझा जो सहप्रवासी आहे, माझा नवरा जगदीश भालके, त्याचबरोबर माझा मुलगा, आज 1.5 वर्षाचं लेकरू मी भारतामध्ये सोडून आले आहे। त्या एवढ्याशा मुलाने म्हणजे त्याच्या जन्मापासून माझा एक सहकार्य त्याचं राहिलेलं आहे की त्याने कधी कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अडचण निर्माण केली नाही। हे 4 दिवस त्याने स्वतःहून ऍडजस्ट केलं, कुठे रडला नाही, कुठे त्रास दिला नाही। म्हणून त्या लहान मुलाचे, त्या तेवढ्याशा लेकराचे मनापासून आभार की त्याला त्याच्या आईपासून तोडणं कुठेतरी एक गुन्हा आहे, पण त्याने हे समजलं की आपल्या आईच्या माध्यमातून अनेक समाजातल्या महिला जर पुढे येऊ शकत असतील, राजकीय चळवळ उभी राहू शकत असेल, आणि ती या लेकराला काही समजत नाहीये। येत्या काळात तो अजून म्हणजे जेव्हा मोठा होईल तेव्हा कळेल की त्याने मला जे सहकार्य दिलेलं आहे ते खूप मोठं आहे। माझी बहीण असेल, माझे भावंड असतील, सगळी भावंड असतील, चुलत, जवळचे, लांबचे, माझ्या मावस बहिणी असतील, मावस भावंड असतील, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि पहिलं तर ज्या गावची सरपंच म्हणून किसळ ग्रामपंचायतीचं मी प्रतिनिधित्व करते, त्या किसळ ग्रामपंचायतीतल्या प्रत्येक मतदाराचं, प्रत्येक नागरिकाचं मनापासून आभार व्यक्त करते की ह्या सगळ्याचा, आशियातल्या ह्या कॉमनवेल्थच्या माध्यमातून आशियातले जे काही देश आहेत त्या देशांच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या पाहिजेत। त्याचबरोबर त्या महिलांनी त्यांचे प्रश्न मांडलेले पाहिजेत। माझ्या गावातल्या बचत गटातल्या महिला ज्या आहेत, त्याचबरोबर माझ्या गावातल्या अंगणवाडी ताई आहेत, माझ्या गावातल्या आशा वर्कर्स आहेत, यांचे देखील आभार, कारण यांच्या सहकार्याशिवाय ह्या महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाचा जो काही आपण पायरी रोवत आहोत आपल्या गावामध्ये, ती शक्य नव्हती। त्यामुळे आमच्या शाळेतले, जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षक असतील, त्याचबरोबर आमच्या आजूबाजूला राहणारे राजकीय लोक जे असतील, प्रत्येक पक्षाचे, इंडिया आघाडीतले मुरबाड तालुक्यातले जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार, कारण इंडिया आघाडीच्या त्याच लोकांमुळे ह्या लढ्याला आणि त्या गावाला मला पुढे इथे मांडता आलं, किंवा माझं गाव एका देशामध्ये येऊन माझ्या गावामध्ये मी गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या कामांच्या माध्यमातून तरुण महिलांचा सहभाग किंवा महिला राजकीय व्यवस्थेतला सहभाग कसा वाढेल याच्यावरती केलेली मांडली आणि केलेली कामं ही मला इथे ठेवण्याची संधी मिळाली। त्यामुळे या सगळ्यांचे आभार मानत असताना सगळ्यात शेवटी ह्या सगळ्या परिस्थितीचा झगडा, महिलांना कोणतंही स्वातंत्र्य सहजरित्या मिळालेलं नाहीये आजपर्यंत, मतदानाच्या अधिकारांपासून असू दे किंवा मग ते राजकीय व्यवस्थेतल्या लढ्यापासून असू दे। त्यामुळे या राजकीय स्वातंत्र्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिकलेल्या मुली पुढे येणं, आदिवासी, दलित, मागास, मुस्लिम कम्युनिटीतल्या लोकांनी पुढे येणं, एकत्र येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि मी सगळ्यांना विनंती करते की तुमच्या स्तरावरती ज्या मुली लढतायत, प्रयत्न करतायत, ज्या महिला लढतायत, राजकीय व्यवस्थेमध्ये धडपडतायत, त्या सगळ्यांना तुम्ही सहकार्य करा। आणि तुमच्या सगळ्यांचे आभार की मला भारत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आशियाई देशामध्ये मिळाली, त्यासाठी संपूर्ण देशातल्या नागरिकांचे मी आभार व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद।